विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाला गळती लागत असल्याचे दिसून येत आहे। भाजपाचे खासदार अशोकराज चव्हाण काँग्रेस पक्षात असोत की भाजप पक्षात त्यांची जादू निवडणुकीत यशस्वी ठरणार यात शंकाच नसल्याची चर्चा राजकारणातील जाणकार करत आहेत। आता आमचे काय म्हणणाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावले, परंतु अशोकराज चव्हाण यांच्या पुढे मात्र अपयशी ठरल्याचे दिसून आले। देगलूर बिलोली विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेले माजी आमदार अविनाशराव घाटे, देगलूर तालुक्यातील राजकारणाशी संबंधित असलेले व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटात प्रवेश झाला। आता देगलूर तालुक्यातील काही माजी नगरसेवक कार्यकर्ते अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याचे बोलल्या जात आहे। त्यासोबतच काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांची गळती लागणार असल्याचेही दिसून येत आहे। यासंबंधी देगलूर तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद शिकारे यांच्यासोबत एक खास चर्चा। देगलूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद शिकारे सर, तुमचं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। माझा एक पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देगलूर तालुका काँग्रेसला मरगळ आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? देगलूर तालुका काँग्रेसला राजकीय मरगळ वगैरे काही आलेले नाही, कारण आमच्या उमेदवाराला 65,000 मतदान मिळालं। संबंध महाराष्ट्रामध्येच काँग्रेसचीच पिछेहाट झाली नाही, तर सेक्युलर फोर्सेसची पिछेहाट झालेली आहे। तर संबंध महाराष्ट्रामध्येच यांनी भाजपनी जे चुकीचे काही बोगस मतदार लावले होते, 30 लाखाच्या वर त्यांची संख्या आहे, त्यामुळे आमच्या काँग्रेसचा पराभव झालेला आहे। आमचा पराभव हा कृत्रिम पराभव। काँग्रेसचे नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते अजितदादा पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे, तर यावर आपले काय मत आहे? अजितदादा पवार गटामध्ये आत्तापर्यंत भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामील झाले। काँग्रेसमध्ये आत्तापर्यंत तर काहीच फूट नाही, आणि अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, याच्याशी आमचा काही संबंध नाही। काँग्रेस म्हणून आम्ही आजपर्यंत माननीय राहुलजी गांधी आणि आमचे नांदेडचे खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि देगलूरचे स्थानिक मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्तापर्यंत पूर्ण एकजूट आहोत आणि एकजूट राहणार। नुकतेच राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा पवार गटामध्ये काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मागितलेले अविनाशराव घाटे, देगलूर तालुक्याच्या राजकारणाशी संबंधित असलेले व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचा प्रवेश झाला आहे। तर देगलूर बिलोली मतदारसंघातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची गळतीही लागणार असल्याचे बोलल्या जात आहे, यावर आपले काय मत? आपण हा जो प्रश्न विचारलेला आहे, हा प्रश्न संधी साधू राजकारण्यांचा प्रश्न। तुम्ही सगळ्यांची जी नावं घेतलात, मग ते अविनाशरावजी घाटे साहेबांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी इथली पक्कीच होती, काँग्रेस पक्षामध्ये आलेले होते, पण इथे स्थानिकचा मुद्दाही झाला, आणि त्यानंतर आमचे जे उमेदवार होते काँग्रेस पक्षाचे निवृत्तीदादा कांबळे यांना जातीय समीकरणामधून त्यांना उमेदवारी देण्यात आली। त्याबद्दल आणखी घाटेसाहेब कदाचित नाराज झाले असतील, त्यामुळं ते काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादीकडे गेले असावेत, असा आमचा काय असा आहे। राहिला प्रश्न गोजेगावकर पाटलांचा, तर ते आमच्या पक्षाशी संबंधितच नाही। पूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, त्याबद्दल आम्ही काही मत मांडू शकत नाही, आणि तुम्ही आणखी बड्या नेत्याचं म्हणून सांगताय, तर बडे नेते कोण आहेत तुम्हालाही माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, पण त्यांना काँग्रेस पक्षाने भरभरून दिलं। त्या बड्या नेत्याला 2-3 वेळेस खासदार केलं काँग्रेस पक्षांनी, मंत्री केलं, आणखी काय द्यावं काँग्रेस पक्षांनी? काँग्रेसच्या वाईट काळामध्ये काँग्रेस जेव्हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये बॅकफुटवर आहे, तर तेव्हा काँग्रेस पक्षाला या अशा सगळ्या बड्या नेत्यांची गरज आहे। तर आमची विनंती राहील की त्यांनी काँग्रेसमध्ये राहावं आणि काँग्रेसला आणखी उभारी द्यावी आणि काँग्रेसला पक्षाला बळकट करावं, कारण आजपर्यंतची जी काँग्रेस आहे
ही काँग्रेस उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. पण आम्ही सगळे ज्याप्रमाणे वसंतरावजी चव्हाण साहेबांना निवडून आणण्यासाठी सगळी जनता एकवटली, जनताच कार्यकर्ता नाही तर नेता म्हणून काम केली, त्याच पद्धतीनं आम्ही पुन्हा एकदा वसंतराव साहेबांच्या पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेबांसोबत उभे राहिलो आणि यानंतर पण उभे राहत जाऊ. काँग्रेस पक्ष हे एक समुद्र आहे, अशा कित्येक लाटा येत राहतात, जात राहतात. काँग्रेस पक्ष आणि सगळं सर्वसामान्यांचा पक्ष आहे, बहुजनांचा पक्ष आहे, सगळ्या जाती धर्माचा पक्ष आहे. जेवढा हिंदूंचा पक्ष आहे तेवढाच मुस्लिमचा आहे आणि एक सेक्युलर पक्ष आहे. हा पक्ष जाती धर्मामध्ये भांडणं लावण्यापेक्षा हा काँग्रेस पक्ष जो आहे, हा काँग्रेस पक्ष बेरोजगारीवर बोलतो, काँग्रेस पक्ष विकास दरावर बोलतो, काँग्रेस पक्ष शैक्षणिक मुद्द्यावर बोलतो, काँग्रेस पक्ष रोटी कपडा मकानवर बोलतो. धर्म हा सगळ्यांचाच धर्म आहे, सगळ्यांचा हिंदू धर्म आहे, सगळ्यांचंच ज्याचा त्याचा धर्म त्याच्यासाठी प्रिय आहे. पण जे वास्तवात प्रश्न आहे ते प्रश्नांची वाचा फोडण्यासाठी माननीय राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली. त्याप्रमाणे आपल्याला माणसांना माणसं जोडायची आहेत आणि सगळ्यांना न्याय मिळावा, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा, यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत झगडत राहील.